ज्या माणसावर 24 वर्ष आंधळा विश्वास ठेवला, ज्याला घराची किल्ली सोपवली, त्याने जर हळूहळू पूर्ण घर पोकळ करायला सुरुवात केली तर कुठलाही बाहेरचा चोर आला नाही, कोणतीही कडी कुलूप तुटली नाहीत आणि तरीही घरातून 2,65,00,000 रुपयांचा ऐवज गायब झाला. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या घरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सध्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून अहिर यांच्या घरात एक अदृश्य चोर वावरत होता, जो टप्प्याटप्प्याने सोन्याची बिस्किटं, हिऱ्यांचे कोट्यावधींचे दागिने आणि रोख रक्कम लांबवत होता. पण हा चोर नेमका कोण होता? 24 वर्षांचा विश्वास कसा तुटला आणि ही कोट्यावधींची चोरी कशी उघडकीस आली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. मुंबईतील वरळी सिफेस परिसरातील गुलरुख इमारतीमध्ये सचिन अहिर यांचं कुटुंब राहतं. सचिन अहिर यांचा मुलगा कृष्णा अहिर यांनी या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेत रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हे शाखेचे डीसीपी राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला आणि संपूर्ण प्रकरणाचा भयानक कट उघडा पडला. अहिर कुटुंबाच्या घरात गेल्या 24 वर्षांपासून प्रवीण रमेश सोलंकी नावाचा नोकर साफसफाई आणि घरकामाची जबाबदारी सांभाळत होता. 24 वर्षांचा दीर्घकाळ असल्यामुळे अहिर कुटुंबाचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. इतका की गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या वरळीतील जनसंपर्क कार्यालयाच्या स्वच्छतेची आणि देखरेखीची जबाबदारीही प्रवीण सोलंकीकडेच देण्यात आली होती. परंतु याच आंधळ्या विश्वासाचा गैरफायदा घेत प्रवीण सोलंकीने गेल्या 4 ते 5 वर्षांपासून घरातून टप्प्याटप्प्याने दागिने, सोन्याची बिस्किटं आणि रोख रक्कम चोरण्यास सुरुवात केली. या चोरीचा सुगावा काही दिवसांपूर्वी एका धक्कादायक माहितीमुळे लागला. कुटुंबाच्या एका परिचित व्यक्तीने अहिर कुटुंबाला सांगितलं की त्यांच्याकडे काम करणारे सतीश कुमार मिस्ती आणि अमित कुमार प्रसाद या 2 कमी पगार असलेल्या घरगुती कर्मचाऱ्यांनी अचानक झारखंडमधील आपल्या मूळ गावी नवीन घरं, गाड्या आणि मालमत्ता खरेदी केल्यात. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या बँक खात्यांवर लाखो रुपये ट्रान्सफर केलेत. ही माहिती मिळताच अहिर कुटुंबाने सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आणि तिथूनच गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या या चोरीच्या मालकीचा भयंकर उलगडा झाला. तपासादरम्यान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या समोर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. 13 ऑक्टोबर 2025 ला सचिन अहिर यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्या आगीच्या वेळी घरातील मोठी रोख रक्कम जळून खाक झाली असावी असा प्राथमिक अंदाज अहिर कुटुंबाने बांधला होता. पण चोरांनी याच परिस्थितीचा फायदा घेत ती रोख रक्कम लांबवली होती. एवढंच नाही तर चोरी पकडली जाऊ नये यासाठी घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार करून काही महत्त्वाचे रेकॉर्डिंग डिलीट करण्यात आले होते. या प्रकरणात अजून एक गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. तक्रारदार कृष्णा अहिर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जेवण झाल्यानंतर बऱ्याचदा त्यांच्या आईला आणि बहिणीला अचानक सुस्ती येणं किंवा चक्कर येण्याचा त्रास होत असे. त्यामुळे घरातील सदस्यांना गाढ झोप लागावी आणि चोरी सोपी व्हावी म्हणून जेवणात किंवा औषधांमध्ये काही मादक गुंगीचे पदार्थ मिसळले जात होते का, या दिशेनेही आता गुन्हे शाखा अधिक तपास करते. गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान मुख्य आरोपी प्रवीण सोलंकी याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी टप्प्याटप्प्याने अत्यंत मौल्यवान ऐवज लंपास केला होता. यामध्ये प्रामुख्याने 15 लाख रुपये किमतीचे 100 ग्राम सोन्याचे बिस्किट, 45 लाख रुपये किमतीच्या हिऱ्यांनी जडवलेल्या सोन्याच्या 2 बांगड्या, 50 लाख रुपये किमतीची हिऱ्यांनी जडलेली एक अत्यंत महागडी बांगडी, याशिवाय हिऱ्यांचे 5 हार, हिऱ्यांच्या अंगठ्या, चांदीची भांडी ज्यामध्ये पेले, वाट्या, ताटं याचा समावेश होता आणि मोठी रोख रक्कम अशा एकूण 2.65 कोटी रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने कारवाई करत मुख्य आरोपी प्रवीण सोलंकी याला अटक केली आहे. त्याला फोर्ट येथील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. तपासादरम्यान उपनिरीक्षक योगेश खैरवकर यांनी न्यायालयात सांगितलं की आरोपीने चोरीचे दागिने कोणाला विकले, हे पैसे कोणाकोणात वाटले आणि या टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत याचा कसून तपास होणं गरजेचं आहे. जरी आरोपीच्या वकिलांनी म्हणजेच अजय दुबे यांनी सोलंकी निष्पाप असल्याचा दावा केला असला तरी गुन्हे शाखेच्या तपासातील भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने प्रवीण सोलंकीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी आणि आरोपींच्या स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी करण्यासाठी वेगाने सूत्र हलवतात. तर दुसरीकडे
ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा अनेकांनी सचिन अहिर यांना ट्रोल केलं, त्यांच्याबद्दल कमेंट्स केल्या की ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या सोबत आता गद्दारी झाली आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स करण्यात आल्यात. एका वरिष्ठ लोकप्रतिनिधीच्या आणि घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याच्या घरात तब्बल 24 वर्ष काम करणाऱ्या नोकराने असा विश्वासघात केल्यामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेने एक मोठा धडा पुन्हा एकदा समोर आणलाय की घरातील कर्मचाऱ्यांवर कितीही विश्वास असला तरी सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.